हॅलो. सुंदर अशी विकेट. मालेगाव संघाला लागलेला पहिला हद्रा. राजनच्या स्वरूपात. पाहूया आता मालेगावचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे असा राजेंद्र भोईर. सेकंड ओव्हरचे 3 चेंडू. सेकंड ओव्हरचा चौथा चेंडू आणि बाहुबलीने मारलेला चेंडू हा झेलबाद. मालेगाव संघाला लागलेला दुसरा हद्रा. सुंदर अशी झेल. सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू. बाउंड्री. शेवटच्या चेंडूवर आलेली 4 धावा. धालगावकर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. स्कोर झालं 20.
पाहूया तिसरा शतक स्वप्नीलचं. तिसऱ्या शतकामधलं पहिलं चेंडू. एक मिनिट. पहिल्या चेंडूवर घेतलेला समाचार आणि हे 4 रन बॉन्डच्या स्वरूपामध्ये. नौ प्लस 4 अशा 5 धावा मिळाल्यात. पाहूया तिसऱ्या ओव्हरचं दुसरी चेंडू. विकेट. दुसऱ्या चेंडूवर लागलेला हादरा मालेगाव संघाला. यावेळेस आपण पाहतोय लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय. 26 धावा धावपलकावरती होत्या या चौकारानं. आता धावपलक उंचावताना पाहायला मिळेल मालेगाव टीमचं. धावून पोहोचते 30 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या बदल्यात धावा धावपलकावरती 30 पाहायला मिळतील. गावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित ही स्पर्धा पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आपण अनुभवतोय. यावेळेस आपण पाहतोय जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला स्वप्नीलने. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात. शेलू विपक्ष मालेगाव या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळते. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच. धावपलक जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 विकेट नक्कीच कमावले असतील शेलू संघानं. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू आडव्या बॅटनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रजत. चेंडूची फील्ड आणि फेकी होईल तोपर्यंत 1 धाव निश्चितच कमावली गेली.
अमोलसाठी हा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळेल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाणी लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. धावफलक जाऊन पोहोचलं ते 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित अजूनही या फर्स्ट इनिंग मधील लास्ट 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चौतीस आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. अद्यापपर्यंत मालेगाव टीमचं उर्वरित अजूनही फर्स्ट इनिंग मधील 12 चेंडूंचा 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेलू संघासमोर मालेगाव संघाला देखील एक फायटिंग स्कोर उभारावं लागेल. धावफलक 34. अद्यापपर्यंत चांगली धावसंख्या पाहायला मिळते मालेगाव टीमची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. नेहाल तयार होतील. चौथ्या षटकासाठी आलेत. स्ट्रायकर वरती अमोल आहेत. अमोलसाठी हा चेंडू अर्धा बॅटने खेळायचा होता अमोलला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये अक्षय. फिल्डिंग आणि फेकी आपण पाहतोय चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. तोपर्यंत धावली गेलेली ही एक धाव. एक धावेने धावफलक 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका धावेने सुरुवात करत असताना नेहाल. दुसरं षटक पाहिलं होतं निहालचं. अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. स्वप्नीलसाठी हा चेंडू आपण पाहतोय खडे खडे प्रहार करत असताना दर्जेदार फटका पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. माहिती हिट लगावत असताना पाहायला मिळेल स्वप्नील. नेहाल गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक धावाली स्ट्राईक रोटेट झाली. संधी मिळाली स्वप्नीलला. त्या स्वप्नीलने त्या संधीचा फायदा केला. चेंडूला पाठवले 6 धावसंख्येसाठी. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव नंतर आलेला षटकार आणि तिसरा चेंडू निर्धाव हाताळत असताना नेहाल वैयक्तिक 7 धावा खर्च करतोय. अद्यापपर्यंत 3 चेंडूवरती नेहाल. धावफलक 35 या आकड्यावरती पाहू शकाल 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस आपण पाहतो व्हाईट बॉल अतिरिक्त धाव धावफलकावरती. अतिरिक्त धावेने धावफलक उंचावर जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हलकीशी कडा आपण पाहतो यष्टीरक्षक कुमार. खूप चांगली झेल पाहायला मिळाली. अगदी जमिनी लगत भरपूर चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले कुमारचे. झेलबादच्या स्वरूपात हदरा लागला जाईल. चौथा मालेगाव टीमला बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील स्वप्नील.
मोठा आदरा लागला. आपण पाहतोय मालेगाव टीमला स्वप्नील माघारी आलाय. सलामीला गेलेला फलंदाज अमोल नॉन स्ट्रायकर वरती नवीन गेलेला फलंदाज अमर आपण बाल ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. निहाल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार होईल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क येत नाही. विकेट आल्यानंतर निर्धाव चेंडू हाताळत असताना कमबॅक करताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्वप्नीलने एक षटकार लगावला होता, परंतु तदनंतर कमबॅक पाहायला मिळालं निहालचं. लास्ट बॉल यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती देखील खर्च होणार नाहीये. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक पाहिलं तर स्थिरावलंय 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी, अवघ्या 8 धावा खर्च केल्या त्या निहालने. एक महत्वपूर्ण विकेट आपण पाहिली स्वप्नीलची. बेचाळीस धाबा आपण पाहतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळतात. मालेगाव टीमच्या आता शेवटचं षटक अक्षयच्या हातामध्ये पाहायला मिळेल. तयार होतात अक्षय. राईट मोर द विकेटने स्ट्रायकर वरती सलामीला गेलेला फलंदाज अमोल भोईर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत कंप्लीट केल्या गेलेल्या 2 धावा स्वतःकडे स्ट्राईक ठेवली अमोलने. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आले. आपण पाहतो या पहिल्या चेंडूवरती कमवले अमोलने 2 धावा. 2 धावेने धावफलक 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती आहेत उर्वरित. अजूनही या षटकातील यावेळेस आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. हलवार पद्धतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, अमोलला ओळखता आला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही शेष आहे. या बुलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चुकी करत असताना पाहायला मिळतील. चुकीचा फायदा होईल मालेगाव टीमला 4 धावेने. अमोलच्या बॅट मधून आलेला हा फटका 4 धावेंचा. 4 धावेने धावफलक 48 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, चुकीचा फायदा होत असताना पाहायला मिळेल. 3 चेंडू अद्यापपर्यंत अक्षयने हाताळलेत. या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. 48 धावसंख्या धावफलकावरती. उर्वरित अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा बॉल आपण पाहतोय. सुंदर फटका पाहायला मिळेल अमोलच्या बॅट मधून. उंची भरपूर गाठली होती, लांबी देखील तितकीच पाहायला मिळाली. यूज अँड हँडसम षटकार पाहायला मिळतो अमोलच्या बॅट मधून. 6 धावा अर्जित करत असताना चौकारानंतर आलेला हा षटकारानं धावफलक उंचावेल जाऊन पोहोचेल ते 54 या आकड्यावरती. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये, अंदाज बांधतायत, कुठल्याही प्रकारची चुकी न करता सलामीला गेलेला अमोल आता माघारी आलाय. वैयक्तिक 21 धावा अमोलने कमावल्या आपल्या टीमसाठी. धावफलक जर का पाहिलं तर 54 या आकड्यावरती स्थिरावलंय. उर्वरित या लास्ट ओव्हरचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर आपण पाहाल आजच्या दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. सर्वज्ञ 11 जय गावदेवा वाकस विपक्ष पाहायला मिळेल दामोते. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेचच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. वाकस विपक्ष दामोते या संघादरम्यान फाईट आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी या. वाकस टीमचे कॅप्टन भगवान लगेचच या.
यावेळेस शेवटचा चेंडू धावबादच्या स्वरूपात विकेट माघार येईल. डॉट बॉल पाहायला मिळेल. 54 धावसंख्येवरती थांबलं धावफलक मालेगाव टीमचं. आव्हान असेल आता शेलू संघासमोर 55 धावसंख्येचं. आजच्या दिवसातील पहिली मॅच पाहिली आपण. धामोते विपक्ष शेलू या संघादरम्यान विजय संपादन करत असताना पाहायला मिळाले धामोते टीम फर्स्ट मॅचची मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली होती. मी कल्पेशला विनंती करेल धामोते टीमच्या की आपली राहिलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट घेण्यासाठी लगेचच या. तदनंतर नाणेफेकीचा कौल देखील करायचं. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. वाकस विपक्ष धामोते या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथवर पोहोचा. वाकस संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. ऋतिक विनंती असेल धामोती टीमचे कॅप्टन कल्पेश आपण लगेचच या टॉस साठी. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. गावदेवी चषक कोल्हारे 2025 गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. पर्व चौथे या चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच धामोते विपक्ष वाकस या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रुपेश दादा हजारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तसेच पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट कल्पेशला नक्कीच दिली जाईल. जेव्हा चालू असलेल्या सामन्याकडे रंगतदार मॅच आहे. विजयासाठी बनवायच्या शेलू टीमला 55 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 54 धावसंख्येचं आव्हान पाहिलं आपण मालेगाव टीमचं. आणि या 54 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या दिशेने सलामी जोडी आपण पाहतोय. रामचंद्र दादा जामगरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय कल्पेशला फर्स्ट मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट दिली जाते. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बाजी मारली आहे सेकंड राऊंड मध्ये. यानंतरची मॅच आपल्या भेटीला येईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच वाकस विपक्ष धामोते या दोन संघादरम्यान ही फाईट पाहायला मिळेल.
सलामीची जोडी आपण पाहू शकाल भावेश आणि वैभव शेलू संघाकडून गेली आहे. गोलंदाजी मार्क वरती अमोल सज्ज झालाय. सेकंड राऊंडचा नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. दामोते संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. विनंती असेल आपले खेळाडू जर का कुठे बाहेर असतील तर त्यांना लगेचच बोलवून घ्या. यानंतरची सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. दामोते विपक्ष वाकस. या मॅचला लगेचच सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती रॅट मोर द विकेटने अमोल तयार. 22 साठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हलकीशी कडा लागली होती. हलकीशी कडा लागल्यानंतर यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला चेंडू त्रिपला चित करत सुरुवात खूप गोड करत असताना पाहायला मिळेल अमोल. पहिला हादरा लागला गेलाय. आपण पाहतो सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी अमोल पाहायला मिळेल. सलामीला गेला होता भावेश. खेळाचा होता फटका मोठा परंतु हलकीशी कडा लागल्यानंतर चेंडूने इष्टांचा वेध घेतला. त्रिपला चितच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळेल. कुठलीही धाव ओपन न होता आपण पाहतो पहिला गडी गारद झाला. शेलू संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. कुमार पोहोचतात. शेलू संघाचे कुमार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. अमोल सेकंड बॉल साठी नक्कीच तयार पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडूला सन्मान आपण पाहतोय. कुमारच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय. फेकी देखील चांगली आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट व्हायला मिळतील. शांतमय संयमी क्रिकेट नेहमीच आपण कुमारच्या माध्यमातून पाहिलं. 55 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी शेलू संघाला आणि त्याच धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहू शकाल ऑन स्ट्राईक कुमारला. 2 धावा यावेळेस घेतल्या गेल्या. 2 धावेने धावफलक ओपन झालं शेलू संघाचं. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय एक धाव कंप्लीट व्हायला मिळेल. संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय. धावफलक 3 या आकड्यावरती. संधी आता आपण पाहतो वैभवला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. वैभव तिसरा चेंडू चौथा चेंडू घेऊन पुन्हा अमोल तयार होईल राईट मोर द विकेटने. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु अतिशय वेगवान चेंडू हाताळत असताना पाहायला मिळेल अमोल. चांगली कामगिरी. अमोलच्या 4 चेंडूचा विचार केला तर एक विकेट कमावली आहे. 3च धावा अद्यापर्यंत खर्च केल्या. चौथा चेंडू पाहिला डॉट. 3 धावेवरती धावफलक आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन अमोल आलाय. 5वा चेंडू खोलवर टप्प्याचा फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फलंदाजाला हात खुले करण्याचा कुठलाही मोका दिला जात नाहीये. जखडून ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतो अमोलच्या माध्यमातून. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 आकड्यावरती धावफलक आहे. एक मौल्यवान विकेट आपण पाहिले. लास्ट बॉल अजूनही या षटकातील. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तदनंतरचे सलगचे 2 निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गुडलक स्पॉट वरती चेंडू उचली घेत असताना दिसला. चेंडू सीमारक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता खरंच अमोलचं कौतुक करायला हवं. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी झाला अमोल. एक मौल्यवान विकेट पहिल्या चेंडूवरती कमावली. तदनंतर अवघ्या 3च धावा खर्च केल्या. गोल्डन ओव्हर पाहायला मिळाली मालेगाव टीम कडून अमोलची. अजूनही विजयासाठी 52 धावसंख्येची गरज आहे शेलू संघाला. टोटल 55 धावसंख्या जमवायच्यात विजयासाठी शेलू संघाला.
गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील येतात. पहिलं षटक अमोलचं पाहिलं, खूप चांगलं षटक राहिलं. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना बाला एक विकेट मिळवली. कुमार ऑन स्ट्राईक आहे. आता इथून फटकेबाजी करणं गरजेचं आहे. विजयासाठी संघर्ष नक्कीच त्याच्या देखील माध्यमातून बाला मिळेल. ऑन स्ट्राईक आहे. कुमार टू स्वप्नील फाईट. यावेळेस फटका दर्जेदार बाला मिळतो डीप मध्ये. अमोल धावतात, चेंडू पर्यंत पोहोचतील. फील्ड आणि फेकी तोपर्यंत आपण पाहू शकाल 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 आकड्यावरती. 2 धावेने सुरुवात करतो स्वप्नील. या वेळेस अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेला फटका दर्जेदार आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना कुमारच्या बाट मधून आपण पाहतोय चौकार येतोय. नऊ धावसंख्येवरती धावफलक बाला मिळतो. आता फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे कुमारने. आक्रमक झाला. स्वप्नीलच्या या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूला प्रत्युत्तर चौकारानं कुमारचं. 46 धावा अजूनही बनवायच्यात विजयासाठी शेलू संघाला. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न बाला मिळाला. कुमारच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता बाला मिळेल. कमबॅक करत असताना स्वप्नील बाला मिळेल. 6 धावा 3 चेंडूवरती खर्च करत असताना बाला मिळतोय स्वप्नील. यावेळेस आपण पाहतोय लेग एसटी मिस करणारा चेंडू वाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना स्वप्नीलला बहाल. या ओव्हर मधील पहिली अवांतर धाव धावफलकावरती अडवत असताना धावफलक 10 या आकड्यावरती. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतो वाईट बॉल हाताळत असताना अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. सलगची दुसरी अतिरिक्त धाव खर्च केली आहे स्वप्नीलने. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं शेलू संघाचं. 55 धावसंख्येत आव्हान ठेवून आपण पाहतो गोलंदाजी चालू आहे ती मालेगाव टीमची. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिशय यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला स्वप्नीलने. लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही एक धाव आपण पाहू शकाल. चोरटी धाव घेण्यात यशस्वी फलंदाज पाहायला मिळतील एका धाब्यानं. धावफलक 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. कमीत कमी धावसंख्येवरती आता थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 वाईट बॉल नक्कीच हाताळले, परंतु तदनंतर लगेच कमबॅक पाहायला मिळालं. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. लास्ट बॉल आपण पाहतो स्वप्नीलचा.
यावेळेस कार्पेट लेवलने फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव नक्कीच कंप्लीट झाले. एका धावाने या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती शेलू संघाचा. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्या 42 धावा. 18 चेंडू 42 चं समीकरण पाहू शकाल आपण मैदानावरती. कुमारसाठी पारितोषिक येत आहे सुमित गोमारे यांच्याकडून. जर का 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर रोख 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संधी आहे कुमारला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची तयारी केली जाते. विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च न करता लगेच तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. ज्यानं पहिलं षटक हाताळलं 3 धावेचं तो अमोल गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरसाठी. शंकरजी माली इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. कुमारसाठी यावेळेस पहिल्या चेंडूवरती अमोलच्या प्रहार चढवत होता पाहायला मिळाला. 6 धावेसाठी चेंडूला रवाना करत असताना कुमारच्या बॅट मधून पहिला षटकार आला. सुमित गोमारेचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कुमारसाठी. अमोलच्या या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत असताना अमोल गोलंदाजी मार्क वरती आलाय षटकारानं. धावफलक उंचावत असतात जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता विजयासाठी गरज 36 धावसंख्येची. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक सुमित गोमाराचं. संधी असेल ती कुमारला. ऑन स्ट्राईक आहे कुमार. अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार पुन्हा कुमार त्याच तयारीमध्ये पाहायला मिळतोय. अमोल पुन्हा तयार होईल. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस अंपायर आमचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. यस अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अमोल लगेचच आपण पुढच्या चेंडूसाठी तयार व्हायचंय. धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. वाईटच्या माध्यमातून आलेली एक धाव 20 या आकड्यावरती धावफलक आहे. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट बॉल. रिव्ह्यू नसणार आहे. जर का अंपायर डिसिजनने रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू असेल.
आणखी एक अतिरिक्त धाव अमोलच्या षटकामध्ये आपण पाहिली. 21 आकड्यावरती धावफलक. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तदनंतर सलगचे 2 व्हाईट बॉल आपण पाहिले. संधी षटकार हॅट्रिकची कुमारला. ऑन स्ट्राईक कुमार बाला मिळेल. यावेळेस फटका हवेमध्ये. नो मॅन झोनला चेंडू लँड होईल तोपर्यंत धावली गेलेली ही दुसरी धाव आपण पाहू शकाल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक 23 या आकड्यावरती जात असताना पाहायला मिळेल. दोन चेंडू 14 धावा खर्च करत असताना अमोलला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा तयार होतील. चांगली फटकेबाजी चालू आहे. कुमारच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. एक दुहेरी धाव पाहिली आहे. यावेळेस आपण पाहतोय जागा बनवत खेळत असताना फाईन लेगच्या दिशेला एक टप्पा करीत सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतात. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारानं धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. नक्कीच 2 हादरे लागले गेलेत शेलू संघाला. परंतु तदनंतर कुमारची बॅटिंग आपण पाहताय. मैदानावरती अफलातून फलंदाजी चालू आहे त्याच्या माध्यमातून. सुमित गुमारे यानं पारितोषिक देखील लावलं. 3 षटकार 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक असणार. विजयासाठी अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस आक्रमक लाईन फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूपर्यंत पोहोचतील. थोडीशी मिसफिल्डचा फायदा उचलत असताना कुमार पाहायला मिळतील. 2 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत 16 धावा खर्च करत असताना अमोलला पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. आणखी एक दर्जेदार चौकार कुमारच्या बॅट मधून पाहायला मिळेल. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. कुमारचा विचार केला तर 12 चेंडू वैयक्तिक 28 धावसंख्येवरती पाहायला मिळेल. खूप चांगली फटकेबाजी शेलू संघासाठी यावेळेस कुमारच्या माध्यमातून. लास्ट बॉल. यावेळेस अकुटप्पाचा चेंडू चोटी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे. अक्षय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. या संपारचा डिसिजन येतोय षटक संपल्याचा. 3 षटकाच्या नंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं 34 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल कंपल्सरी 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21चं समीकरण मैदानामध्ये असेल. पंचांना विनंती आहे जास्तीचा विलंब न लावता लगेचच मॅचला सुरुवात करा. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका.
व्यासपीठावरती आपण पाहतोय शंकरदादा माली उपस्थित आहेत. यांचा देखील इथे या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. रुपेश दादा हजारे यांना विनंती करतो की आपल्या गणपतदादा भुंडेरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. गावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित ही शृंखला आपण पाहतोय. तेरा चेंडू वैयक्तिक 28 धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक पाहू शकाल कुमारला. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज आहे कंपल्सरी 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21 चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरती मालेगाव टीमचा मास्टरमाइंड राजा आता आलाय. गोलंदाजी मार्क वरती राजेश येथील 12 चेंडू बनवायच्यात विजयासाठी शेलू संघाला 21 धावा. पुन्हा तयार बाला मिळतील कुमारच्या बॅट मधून आपण 28 धावा पाहिल्यात. यावेळेस लॉंगॉनच्या डोक्यावरून उंची तितकीच लांबी तितकीच दर्जेदार षटकार बाला मिळेल. एका हाती किल्ला लढवत असताना बाला मिळेल शेलू संघासाठी कुमार. दर्जेदार फटकेबाजी बाला मिळते. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. विजयाच्या समीप घेऊन जात असताना आपल्या टीमला आपण पाहू शकाल कुमार. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका गॅप आहे. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळेल 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाब्याने 44 आकडा धावफलकावरती. आता विजयासाठी अवघ्या 11 धावसंख्येची गरज आहे. वैयक्तिक 15 चेंडू 38 धावसंख्येवरती कुमारला पाहू शकाल ऑन स्ट्राईक. यावेळेस आता फसला गेलाय. अंदाज बांधतोय राजेश. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडेल चांगला जेल. खूप चांगली फटकेबाजी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कुमारसाठी. 15 चेंडू वरती 38 धावा आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून. खूप चांगली फटकेबाजी. एका हाताने किल्ला लढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. विजयाच्या समीप घेऊन गेला कुमार आपल्या टीमला. खूप चांगली फटकेबाजी. 15 चेंडू 38 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. न्यू बॅटर आतमध्ये एंटर होत आहेत अनिकेत. 44 धावा धावफलकावरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही टोटल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बनवायच्यात विजयासाठी 11 धावा. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं डीप मध्ये स्वप्नील येत. 1 धाव कंप्लीट. एकच धावेवरती समाधान मानलंय. एका धाब्याने धावफलक 45 या आकड्यावरती. संयमाने यावेळेस क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट होत असताना आता स्ट्रायकर वरती अक्षय जाऊन पोहोचतात. बिग हिटर अक्षय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील शेलू टीम कडून. यावेळेस अक्रॉस द लाईन थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला गेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने. त्या चुकीचा फायदा लगेच उचलला शेलू टीमच्या फलंदाज अक्षयने. 2 धावा कंप्लीट केल्या. 47 आकड्यावरती धावफलक. लास्ट बॉल माइटी हिट आपण पाहतोय. अक्षय खारिक ऑन स्ट्राईक. षटकारांना आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते 53 या धावसंख्येवरती. शेलू संघाचा पोलार्ड आपण पाहिला अक्षय. एकच फटका त्याचा पाहिला परंतु खरंच प्रेक्षकांना खूप या फटक्यानं खुश केलं. माइटी हिट लगावला. धावफलक जाऊन पोहोचलंय ते
53 या आकड्यावरती 53 धावा धावपलकावरती आहेत. आता विजयासाठी अवघ्या 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. लास्ट ओव्हर 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती कुमार तयार होत आहेत. 7 चेंडू वाचवायच्यात अवघ्या 2 धावा. विजयाच्या समीप पाहायला मिळतीये शेलू टीम. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली कुमारच्या माध्यमातून. तदनंतर अक्षयच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आता स्ट्रायकर वरती अनिकेत आहे. विजयासाठी हव्या 2 धावा. 6 चेंडू घेऊन कुमार पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतील. पहिला चेंडू आडव्या बॅटने स्वप्नील आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट होत असताना बाला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती पोहोचेल आता अक्षय. अजूनही विजयासाठी 1 धाव संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळेस अक्षयच्या बॅट मधून आपण विजयी षटकार पाहतोय. 6 धावा अर्जित करतील. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि विजय संपादन करत असताना बाला मिळतील अक्षय. खूप चांगली फटकेबाजी बाला मिळाली. इथून मॅच विजय संपादन करत असताना बाला मिळेल शेलू. खूप चांगला खेळ बाला मिळाला. मालेगाव टीमचा देखील नेक्स्ट मॅच साठी आपण शेलू संघाला बेस्ट ऑफ लक देऊ. तदनंतर मालेगाव टीमचं करूया गोड कौतुक. लगेचच विनंती असेल वाकस टीम तसेच दामोते टीम दोन्ही टीम उपस्थित राहायचं. ह्या मॅचचा हिरो ज्यानं 15 चेंडू वरती बनवल्या 38 धावा तो शेलू संघाचा कुमार ठरतो मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल लगेचच कुमारला की आपण टॉस बॉक्स कडे या. शेलू संघाचा कुमार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 15 चेंडू वरती बनवल्या 38 धावा. एका ते किल्ला लढवत आपल्या टीमला विजयाच्या समीप पोहोचवलं तो कुमार ठरतो मॅन ऑफ द मॅच. यानंतर सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. धामोते विपक्ष वाकस या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दामोते संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केले वाकस टीमला.